हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर. सध्या नाशिक पेटलंय. म्हणजे नाशिक थंड हवेचं ठिकाण आहे मला मान्य, पण ते पेटलंय कारण नाशिकमध्ये इलेक्शनची धुमाकूळ आहे. आणि आपण वर्तमानपत्र वाचतातच की नाशिकमध्ये जी गडबड गोंधळीची जी सिच्युएशन निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे नाशिकचं तापमान खूप वाढलेलं आहे. खूप साऱ्या घडामोडी घडलेल्या आहेत. पण जमेची बाजू अशी की अनेक चांगले चांगले आश्वासक आणि सुसंस्कृत चेहरे यावेळेस रिंगणात उतरलेले आहेत समाजकारण करण्यासाठी, सेवा करण्यासाठी. आणि अशातलंच एक अतिशय उमदं नाव की ज्याच्यामुळे प्रभाग क्रमांक जो 12 आहे त्याचं गणितच बदलून गेलं, ती माझी वहिनी. म्हणजे माझी वहिनी म्हणून मी तिला इथे बोलवलेलं नाही आहे, पण मला माहिती आहे की ती करू शकते, कारण तिने आमचं घर ज्या पद्धतीने सावरलेलं आहे आणि जे छान तिने पकडून ठेवलेलं आहे, आमच्या घरातल्या सगळ्यांचा विकास केलेला आहे, तर तीच प्रभाग क्रमांक 12चा पण विकास करू शकते, याबद्दल माझं कुठलंही दुमत नाही. आणि म्हणून पहिली तू उमेदवार आहे की जिचं मी प्रमोशन करतोय. याआधी पॉडकास्ट घेतले मी, पण कुणाचंही प्रमोशन केलं नाही. पण कळकळीने सांगू इच्छितो की आमची जी वहिनी आहे स्मिता पाटुतकर, ती नक्की डेव्हलपमेंट करणार म्हणजे करणार, याबद्दल कुठलीही शंका नाही. अगदी मी तुझं काय कुणाच त्याच्यामध्ये दुमत नाहीच आहे. म्हणजे मी करायची तयारी घेऊनच इथे उतरली आहे रिंगणात. बरोबर की करणार म्हणजे करणार, कारण आता वेळ इतका आहे ना माझ्याकडे छान. आणि दुसरी गोष्ट की सगळ्या जबाबदाऱ्यांमधनं मुक्त झाली. आता जबाबदाऱ्या असताच माझ्यावर काही नाही बघायला गेलं तर. मला नवीन जबाबदारी घ्यायला आता आवडेल. आणि नवीन जबाबदारी अशी घ्यायची ना की नुसत्या आपल्या कुटुंबातनं आपण आता एक शिकून गेलोय, महाराजाच्या आशीर्वादांनी पण आपण आता एवढं शिकून गेलोय की लोकांची सेवा ही सगळ्यात महत्वाची.